फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची आता बातमी आहे। डॉक्टरने प्रशांतला प्रपोज केलं होतं। आरोपी प्रशांत बनकरच्या बहिणीची ही माहिती। प्रशांत बनकरने मात्र नकार दिला होता। आरोपीच्या बहिणीकडून ही माहिती मिळाली। डॉक्टर कायम तणावात असायच्या। आरोपी प्रशांत बनकरच्या बहिणीची माहिती। काल रात्री उशिरा त्यांना अटक झालेली आहे, ताब्यात घेतलेला आहे। आज कोर्टातही न्यायालयात हजर करू शकतात। मात्र ते स्वतःहून हजर झाले का हे नेमके काय माहिती आहे याविषयी जरा तुम्ही सांगा। माझा भाऊ स्वतः सरेंडर झाला आहे इथं घरात फलटणमध्ये। म्हणजे अच्छा त्यांच्या घरामध्येच तुमच्या इथं हा आले होते? इथंच हा काल सकाळपासूनच मला माझ्या वडिलांना पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये थांबवून ठेवलेलं का तर भाऊ माझा येत नाही। आम्ही त्याला सांगितलं तू फोन एकतर उचला ना उचलत नंतर स्विच ऑफ केला इकडे तिकडे पोहतोय भेटतोय। डॉक्टर मॅडम जे आहेत त्या इथं बरेच महिने होत्या या काळामध्ये, तर मला सांगा फक्त की आता नेमकं काय काय त्यांच्याविषयी सांगू शकता? पहिली गोष्ट म्हणजे त्या ज्या वेळेस राहायला आलं होतं वर्ष होत आलं, तर मी 1-2 मंथ इथं राहायला आले होते। तर आमचे एवढं रिलेशन झालं होतं की त्या प्रत्येक गोष्ट शेअर करायच्या। त्या नेहमी म्हणजे मी पण जॉब करत असायची ना, तर मी त्यांना बोलायचे की तुमचा जॉब गव्हर्नमेंट चांगला वगैरे। त्या म्हणायच्या असं नाही, आमच्या जॉबमध्ये खूप ट्रेस आहे, मला तर खूप ट्रेस आहे। आणि त्या नेहमी ट्रेस मध्ये असायच्या। ह्या मंथ मध्ये 8 दिवस आला होता इथं राहिलं। तेव्हा त्यांचं कसं म्हणजे कॉन्टॅक्ट झालं। आम्ही जसं बोलतोय तसंच तो बोलला। त्या दादा वगैरे बोलायचे त्याला। त्याच्यानंतर ना तो इथून गेल्यानंतर पुण्याला आल्यानंतर मग त्यांनी त्याला मेसेजवरती असं म्हणजे प्रपोज वगैरे केलं होतं। प्रपोज केलं होतं असं म्हणण्यात येतं, म्हणजे असं काही विचार नाही झाले? मग त्यानंतर काय म्हणजे पुढे? हा प्रपोज केल्यानंतर ना तो म्हणला नाही मॅडम असं नाही, तुम्हाला तर घरातल्यागत मानतो, तुम्ही दादा बोलता आणि असं नाहीये म्हणला। म्हणजे त्याने त्याच्याकडून नाही क्लिअर केलं होतं। आणि त्याच्यानंतर त्याने असं जर तो मला एवढंच म्हणणे तुझं त्यांचा मानसिक छळ करत होत्या, तो त्या लक्ष्मी पूजन होतं किंवा आमच्या घरात एवढे दिवस होत्या रिलेशन, त्यांचे आई वडील सगळे आले होते। तर मग त्यांनी त्यावेळेस म्हणजे आई वडिलांनी किंवा त्यांनी कसं काय बोलले नाहीत हे पूर्ण त्यांनी फक्त ते नाही म्हणला म्हणून त्याचं त्यांनी राग का केलं माहित नाही, त्याचं नाव का लिहिलं, पण त्यांचं कॉन्टॅक्ट नंतर नव्हतं। यामध्ये कुठंतरी यामध्ये आम्हाला न्याय मिळावा आणि याबाबतचा लवकरच आम्ही छडा लावणार असल्याची माहिती ही या ठिकाणी नातेवाईकांनी दिली आहे। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नरोडे, TV9 मराठी,